कसे काय गाववाले, कसं काय मुंबईवाले, अर्देशी परदेशी राहणारे माझ्या सर्व मित्रांनी कसे आहेत? मजेत ना? मजेत राहा. व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. म्हणजे आपलं गावचं स्विमिंग पूल म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं असतं. आपल्या पर्यातली कोंड, मस्त की थंड पाणी, स्वच्छ पाणी, ह्या दगडावरून त्या दगडावरून उड्या मारायच्या. आणि आता थोडी गरमी जास्त आहे त्याच्यामुळे थोडं थंड पाणी असलं का जरा मजा येते, वेगळी मजा येते. तर आता आम्ही चाललो आहे आंघोळीसाठी. वाजलेत आता 1:30-2 वाजायला आलेत. मस्त कडक ऊन पडलं आहे आणि गरमी पण एवढी होते ना गावाला पण की हवा लागतच नाही. झाडच कमी राहिलेत तर हवा लागणार कुठे, गरमी भासते. तर बोललं चला थोडं आंघोळीला जाऊया, जरा गावची मजा घेऊया. तर आता आम्ही चाललो आहे कावलकोंडीवर. अशी एक आमच्याकडे कोंड आहे की त्या पूर्ण पर्यामध्ये सर्वात उंच कोंड अशी म्हणजे कावलकोंड. त्या कोंडीकडे आम्ही आता आंघोळ करायसाठी चाललो आहे. तर बघूया किती पाणी आहे त्या कोंडीत. आपण तो व्हिडिओ करू तिकडे गेल्यावरती, चालूच असेल. आंघोळ करताना पण कशा दगडावरून उड्या मारण्याची मजा असते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर जवळच आहे, आम्ही पोहोचू आता तिकडे 5 मिनिटात. अजून कोण येतो रे? हा, एक मेंबर वाढला. ही काजूची झाडं जुनी काजूची झाडं आहेत. म्हणजे त्यांचं आता आयुष्य कमी झाल्यामुळे ते काजूचे झाड बघा हे मोडून पडलं आहे, तुटले आहे त्याच्या फांद्या हे बघा. कारण प्रत्येक वनस्पती जीवजंतूंना आपलं आयुष्य असेल तेवढंच जगता येतं. सुसाट गाडी गेले. हा रस्ता आहे प्रथमेश बाणे यांच्या घराकडे जातो. त्यांच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते रोड नेलाय जवळपास. यंदा आंबा कलमी आंबा नाही रे अजिबात. कलंब काय लागलेतच नाही, फवारणी वगैरे नाही त्याच्यामुळे काय कलंब धरतच नाही. कलंबाचा आंबा कमी. जे फवारणी वगैरे केलेली असतात, औषधांची फवारणी ज्या झाडावरती झाल्या ती कलंब व्यवस्थित अशा धरलेली आहेत. एकदम निवांत शांत वातावरण. अजून काही दिवसांनी आता मला वाटतं 1-2 तारीख आली का आमचे मेंबर वाढतील गावाला. कारण की क्रिकेटच्या मॅच पण आमच्याकडे चालू होतील. क्रिकेटच्या मॅच तुम्हाला मी पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. आमच्याकडे तर 8, 9, 10 तारीखपासून क्रिकेट मॅच आहेत. इसवली पात्तरवाडीमध्ये पण आहेत. रावारीत 14-15 तारीखला आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. जशी मुंबईवरनं पोरं येतील गावाला तशा एंट्र्या करून मजा करता येईल. आम्ही ज्या कोंडीत आता आंघोळ करायला जाणार आहे जिथे पाणी आहे तिकडे अगोदर ऑलरेडी मला वाटतं पलीकडच्या गावातली मुलं आले तिकडे. म्हणजे काय पाणी एकदम गळूल असणार आहे. जाऊन समजेल आता किती खदूल पाणी झालं आहे काय. हे बघा रोड लाईनचे काजूची झाडं आहेत. ती काजू किती पडलेत बघा खाली. हो, कोणतरी वाडी दाखवला ना आता. गावची पद्धत आहे. आपल्या आजी आजोबा कोण असतील त्यांना दुपारी जेवण करताना आपण जेवायच्या अगोदर वाडी ठेवायची आणि त्यांना बोलवायचं. मग ते कावळ्यांच्या रूपात येतात असं काही लोक बोलतात. परंपरा चालू आहे अजून पण. मग ही अशी काजूची झाडं, त्यांची काजू पडलेत रस्त्यात ते असे साईडला करून ठेवलं का कसं गाडी वगैरे जात नाही त्याच्यावरून. म्हणजे ज्यांचे आहेत त्यांना व्यवस्थित ते काढून घेऊन जातात. नाही तर ते गाडी वगैरे गेले का ते बघा असं फुटून कर त्या काजूची वाट लागून जाते. कारण फक्त हे कोकणातलाच माणूस आपला करू शकतो. कारण आजकाल माणुसकी जागी असेल तर आयुष्य खूप सुंदर आहे.
हे या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं आणि मिळायलाच पाहिजे. सुंदर असा पोपळींची बाग. ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओत कधी शूट केली असेल तर तुम्ही पाहिली असेल. ही इकडे थोडी हवा लागते कारण नारळी पोपळींची झाडं असल्यामुळे हवा थोडी लागते. बघा किती काजू पडलेत. काढायलाच कोण माणसं येत नाहीत. ढेर सारा येल्लो कलरचे जेवढे दिसत तेवढे काजू आहे. खूप पडलेत. 4-5 किलो काजू जास्त मिळतील एवढ्या पडलेले आहेत. नाही बघा तुम्हाला जवळून झूम करून दाखवतो. हे सर्व काजू आहेत. नारळीची झाडं मस्त सुसाट वारा सुटलाय बघा. हे नारळीच्या पाती हलत आहेत त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की किती वारा सुटलाय. मस्त वारा सुटलाय गार. कारण साईडलाच पर्याचं पाणी असल्यामुळे वारा थंड लागतो. गार वारा सुटलाय. ऑलरेडी पोरं आहेत. आपापला ढाका. हा मार ना. दिसणार रे. पूर्ण पाणी खदूळ केलं. तर मित्रांनो ही आहे आमची कावलकोंड. बघू शकता पूर्ण पर्याय ह्याच कोंडीत पाणी असतं. कारण हे पावसाळ्यातून उंच पाणी दगड असल्यामुळे वरून पाणी पडते. जेव्हा पाणी इथे ही थोडी कोंड उंच आहे त्यामुळे आंघोळ करण्यासाठी पाणी असतं व्यवस्थित त्याच्यामध्ये. तर आजूबाजूला पण तिकडे मशीन लावले आहेत. तर हे पाणी आग्रासाठी वापरलं जातं. बघा ह्या साईडला पण एक मशीन लावले आहे. त्या साईडला 2-3 मशीन आहेत. म्हणजे एवढं पाणी पुरवठा असतो कारण उंच असल्यामुळे पाणी खूप आहे ह्याच्यामध्ये. काय नाही होत रे चालतं. हा काहीतरी वरती कर पण एक काहीतरी वर कर. एक तर पाय तरी नाही. मी जाणार संध्याकाळी. आजच सकाळी. माणूस केवढा आहे तो पाय मारणारच.
मोबाईल काय आवडला कधीकधी मोबाईल उलटा पडला पाणी भाई आचार्य तुझ्या पाठी आहे. अरे आचार्य तुझ्या पाठी आहे. अरे दुपारचा पण आहे काय? होय. ह्याचा लग्न आहे. ओके ओके हा. कोणाला दाखवायचं ते सांगून मोबाईल घेतलास का? मला वाटतं नाही जवळ यायचं परत वर जायचं लगेच कर. हा म्हणतो बायको आहे घरी आणायला कर. आम्ही म्हणतो बायको आहे घरी बा जाय नको. सर्वांचे अलग अलग दिवस असतात रे. दोन धनगर कुठे राहिले? ठेवलाच कुठं? मार उडी तिकडे सांग. कॅमेरा चालू आहे येणार उडी. जा मार उडी चालू आहे. दगड
चेन तोंडात पकड. दणका लागल्यावर सांगू शकत नाही ना, कारण आपल्या गळ्यात जर एखादी सोन्याची चेन असेल आणि आपण जर उडी मारली, कारण प्रेशर असा भेटतो पाण्याचा आणि आपण वरतून उड्या मारायचा, तर त्याच्यामुळे सोन्याची चेन आपल्या गळ्यातून तुटून पडू शकते. ती काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून जर एखादी आपल्या गळ्यातून चेन येत असेल तर ती तोंडात घट्ट पकडायची आणि उडी मारायची. मी पण ह्या दगडावरून उडी मारणार होतो, पण आपलं सोनं आपल्या गळ्यात असणारी चेन आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणून खालती जाऊनच उडी मारली. जा बबलू, मार सूर तिकडून. दगडाच्या पुढे जाईल काय? मधल्या काळ्या दगडाच्या इथून मार. त्या साईडला, ह्याच्यावर नको, इकडे पाय आपटेल. लेफ्ट साईडला मार, लेफ्ट साईडला. हा हा हा, मच्छा गॅपमध्ये. हा, तिथून मार. हा, तेवढी नाही लागणार. तर आपण पण बघूया इथून उडी मारून. पुढे जायला पाहिजे. तिकडे उडी मार, तिथून बरोबर येते. त्याच्यातून 15 मिनिटाची रेकॉर्डिंग झाली. जा लवकर, 1-2 उड्या मार. मला काय, ते थोडी स्वच्छ होणार आहे लवकर. हा हा, आणि सूर मारल्या, उलटी उडी मारल्या. बघितले तुम्ही उलटी उडी मारतात कशी? अशा पद्धतीने पाण्यात उलटी उडी मारली जाते. कारण पाणी उंच असल्यामुळे कुठल्याही दगडावरनं तुम्ही उडी मारला तरी आपल्या अंगाला काय तेवढं लागत नाही. पण पाण्यात उडी मारायची एक पद्धत वेगळी असते. कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही उडी मारला तर आपल्या छातीला मार लागू शकतो. तर कसं थोडीफार ट्रेनिंग पाहिजे, माहिती पाहिजे, तर तुम्ही अशा मोठमोठ्या दगडीवरनं उड्या मारू शकता. तर चला, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओत. बाय बाय.